नाशिकमधलं धर्मांतर प्रकरण हे अत्यंत गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमधील प्रकरण हा एका कटाचा भाग असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचीही मदत घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कि जो एक घटना टीसीएस में हुई है नासिक में, ये बहुत गंभीर घटना है। मैं टीसीएस को भी धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने भी इसका बहुत कड़ाई से संज्ञान लिया है और उनके जो प्रमुख है उन्होंने भी एक प्रकार से इसकी पूरी निंदा की है। पुलिस को पूरा साथ दे रहे हैं और इसके जड़ों तक जाने की हम कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये एक वन ऑफ द घटना है या ऐसी घटना और कहीं हो रही है। ये एक बहुत बड़ा डिजाइन है, इसमें कौन कौन मदद कर रहा है, ये सारी चीज़ों की जांच अभी हम लोग कर रहे हैं। जांच का दायरा बढ़ रहा है, तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये जिहाद करण्यासाठी नोकरीचा वापर होत असून जिहाद करणाऱ्यांना वेळीच रोखलं पाहिजे आणि वातावरण खराब करणाऱ्यांचा हिशोब नक्की होईल, असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी आता दिलेला आहे। एका मोठ्या कंपनीमध्ये आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही यांना नोकऱ्या देतो, पोट भरण्यासाठी देतो ना, घर चालावं म्हणून देतो। नोकरी मिळाल्यानंतर पोट भरायची नाही, घर चालवायचं नाही, फक्त दिवस रात्र आपला धर्म वाढवायला बघायचा। हे ह्यांचं जिहादी मानसिकतेचं उत्तम उदाहरण ते नाशिकचं प्रकरण आहे। अमरावतीतील तरुणींवरील अत्याचार प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांनी या घटनेनंतर अनेक अफवा पसरवलेल्या आहेत आणि त्यामुळे नवनीत राणांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई व्हावी, नवनीत राणांना दंगली घडवायच्या आहेत का असं म्हणत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। या प्रकरणामध्ये धर्माचा कोणताही अँगल नाही असं प्यारे खान यांनी म्हटलेलं आहे। आरोपीचा बहिष्कार करण्याचं मुस्लिम समाजानं आता ठरवलेलं आहे असं सुद्धा प्यारे खान यांनी सांगितलं। नवनीत राणा जी महाराष्ट्र को बर्बाद करना चाहती है, देश को बर्बाद करना चाहती है, हिंदुओं को खतरे में लाना चाहती है, हिंदू बच्चों को बर्बाद करना चाहती है। आज उन्होंने सोचना चाहिए कि आप अमरावती में बैठी थी, जब मुझे पता चल रहा है नागपुर में बैठकर कि वहाँ किसी भी हिंदू लड़की का समावेश नहीं है, तो आप एक कैसे कह सकती है कि सारी की सारी 180 लड़कियां हिंदू पे अत्याचार हुआ और एक भी उसमें बुर्के वाली लड़की नहीं थी? तो ये आपको शोभा नहीं देता, क्योंकि आप भी खुद एक महिला है। आपने क्या क्या काम किया है हिंदुओं के लिए? आप सिवाय हिंदुओं को बर्बाद करने के अलावा दूसरा कोई भी काम आपके पास नहीं है। उनको दंगे में झूठी बातें करके उनको दंगे में झोंकने का काम कर रही है। प्यारे खाननी त्याच्यावर उत्तर द्या। 5 ते 6 मुलं आहे आकडा, आणि त्याच्यामध्ये एकमेकासोबत शरत लावत होते की तू जास्त पटवते की मी जास्त पटवते। ज्यांचे आकडे जास्त झाले तर त्यांचे खुलेआम केक कापून आतिषबाजी करून त्यांचे जल्लोष तुम्ही साजरा करत होते। प्यारे खान त्याच्यावर बोला। प्यारे खान तुम्ही एक पदावर बसलेले आहे, पहिले उत्तर द्या। संविधान पुढे ठेवन की तुम्ही कुराण पुढे ठेवणार आहे? माननीय प्यारे खान जी असतील किंवा इतर असतील, कुठल्याही गोष्टीची एवढी घाई करू नये, एवढ्या घाईघाईत कुठलेही स्टेटमेंट करू नये। मीडियामध्ये बातमीच्या माध्यमातून संभ्रम तयार होऊ नयेत, असे कुठलेही बोलणं आज योग्य होणार नाही। थोडा वाट बघावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।